अतिशय झटपट होणारी आणि पौष्टिक पुन्हा एक रेसिपी घेऊन आली आहे। नमस्कार, मी आहे अश्विनी आणि आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी बारीक चिरून घेतलेला आहे कॅप्सिकम, बटाटा, कोथिंबीर आणि लसूण। आणि आता मी फोडणीसाठी तेल घेतलं आहे। तेल गरम होईपर्यंत मी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। नाचणीचं पीठ हे थोडंसं जाडसर दळत असते मी। भाजीसोबत बनवणारे अगदी कुरकुरीत खमंग होणारे नाचणीचे घावण पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि ओवा घालते आहे। थोडासा ओवा खूप छान टेस्ट देतो ह्याच्यामध्ये आणि पोटदुखी किंवा अपचन, मुलं थोडंफार कमी चावतात कधी कधी, तर त्यामुळे त्यांना काही त्रास होणार नाही म्हणून पाण्याने भिजवून घ्यायचं आहे। त्याची प्रॉपर कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे घावण्यासाठी ती दाखवते। आता कसं आहे ना, तुम्ही हे मिक्स पिठाचं सुद्धा बनवू शकता, गव्हाच्याही पिठाचं बनवू शकता आणि जे हवे ते पिठाचं, अगदी ज्वारीच्या पिठाचं सुद्धा बनवता येईल। नाचणीच्या पिठामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं। नाचणीचे घावण आदूही फार आवडीने खाते, झटपट होतात, ही तरी नक्की करून बघा। कढईमध्ये तेल गरम झालं होतं, त्यामध्ये मी लसूण परतून घेतला आणि कोथिंबीरसुद्धा आणि आता कॅप्सिकम, शिमला मिरची। मला ही मिरची खात नाही अजिबात, कुठल्याही भाजीमध्ये मिरची किंवा तिखट काही साधू खात नाही, पण मी तिला आवर्जून कॅप्सिकम देते आणि ती फारशी तिखट पण नसते आणि तिला ती आवडते टेस्ट। आणि कॅप्सिकमसोबत बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे। शिमला मिरची चांगली परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी बटाटा घातला। बटाटे फार मोठ्या फोडी नाही आहेत, छोट्या फोडी केलेल्या आहेत, डब्याला द्यायचं आहे म्हटल्यानंतर। तोपर्यंत आपण हे पूर्ण भिजून घेतलेलं बॅटर बघूयात। तर अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला नाचणीचे घावण बनवण्यासाठी। आता जेव्हा मी हे तव्यावरती टाकेन तेव्हा तुम्हाला कन्सिस्टन्सीचा अंदाज येईलच। भाजीला चांगली वाफ काढून घेतल्यानंतर थोडंफार त्यामध्ये पाणी शिंपडणार आहे। तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। सुकी भाजी होते आणि सुक्या भाजीला चव खूप छान येते। परतलेली असते ती फक्त हळदीवर, पण त्यामध्ये त्याचे नॅचरल जे काही ऑथेंटिक टेस्ट आहेत त्या खूप चांगल्या उतरतात या भाजीमध्ये। नाचणीच्या पिठाचं हे बॅटर असं असलं पाहिजे। आता आपण ह्याचं घावण बघूया। तव्यावरती सगळ्या बाजूने टाकताना सगळ्यात पहिले बाहेरच्या बाजूने टाकायचं, कारण की मध्ये तवा मोस्टली पटकन गरम होतो। घावण्याची एक बाजू व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे हे समजण्याचं इंडिकेशन म्हणजे वरचा जो लेयर आहे तो बऱ्यापैकी सुकून जातो आणि हा पूर्ण ड्राय व्हायला लागतो। हा ड्राय झाल्यानंतर तो अशा प्रकारे दिसतो। आता आपण ह्या मोमेंटला हे घावण फ्लिप करू शकतो। तर अशा प्रकारे हे घावण झटपट तयार होतं। भाजीसुद्धा तयार झाली आहे। मुलांच्या पोटामध्ये भाज्या काही निवडक भाज्याच जातात। वेगवेगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जाण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या भाज्या देणं गरजेचं आहे। त्यामुळे एखादी आवडती भाजी आणि एखादी नावडती भाजी जरी मिक्स केली तरी पण एक दुसरीच्या सोबत ऑटोमॅटिकली त्यांच्या खाण्यामध्ये येते। तर आवर्जून हा विषय लक्षात ठेवून वेगवेगळ्या भाज्या मुलांच्या टिफिनमध्ये देण्याची सवय लहानपणापासून लावली तर ते आवडीने सर्व भाज्या मोठं झाल्यानंतरही खातात। असंच काहीतरी आदूसोबत झालं आणि तिच्यासाठी नावडती भाजी हा प्रकारच उरलेला नाही आहे। घावण एवढे छान होतात कुरकुरीत, कधी कधी भाजी कमी आणि नुसतंच घावणसुद्धा संपून येतं। आदूचं हे खूप फेवरेट आहे। तांदळाचे घावण, नाचणीचे घावण, गव्हाचे देखील घावण, रादर तुम्ही सगळ्या पिठाचे घावण ट्राय करू शकता ह्याच पद्धतीने। कन्सिस्टन्सी ह्या पद्धतीने असली तर तुम्हाला ते उलटायला फार त्रास होत नाही। काय करतेस? ओ वाव, काय आणलंस ते? आणि ते काय आहे मागे? हे काय आहे? ते ग्रीन काय आहे? कोणी बनवला? टीचरनी बनवला? दाखव बघू मला तो डॉगी। वाव वाव, क्रेयॉन्स पण दिले? काय झालं? तुला ड्रॉइंग बुक दिलं का? का दिलं पण? तुझा बर्थडे म्हणून दिलं? ती आज सांगितलं की डब्बा फिनिश करला तिने पूर्ण। काय बोलतेस काय? हो, गाडीवरच सांगितलं। थांब मी ओपन करते, थांब। काय म्हणतेस काय? वाव, गुड गर्ल। हा पण फिनिश केला?
वाव, फिनिश. किती छान. तुला आवडली भाजी? किती गुडगर झालं माझं बाळ. आता आपण फ्रेश होऊया आणि मग करूया, चालेल? अरे बाबा, आपण हातपाय धुतो आल्यावर, फ्रेश व्हायचं आणि मग तुझं बुक खराब होणार, त्याला जम्स लागतील तुझे. हे बघ आता ऑइल पण लागलं बघ थोडंसं. हे काय लागलंय, गंध झालं ना, असं गंध होतं ते. चला चला फ्रेश व्हा, बंद करा बुक पटकन. इथेच राहू दे ते बुक, इथेच ठेव आणि क्रेयॉन्स ठेव त्याच्यावर. डॉगी पण ठेवतो आपण. तुझा डॉगी आहे ना, नोटीस बोर्डला लावूया. आपल्या घरात नोटीस बोर्डवर बाबू. नोटीस बोर्डवर लावू ना, तुझं लक्षात राहील ना. आपण फर्स्ट त्याला नाही लावू शकत. हे बघ इकडे लावू शकतो, इकडे दाखवते. आपण लावू. हा, इथे नोटीस बोर्डला लावूया. इथे नको, इथे लाव, मध्येच नको. तर अजून काय काय येईल ना आजूचं. तू पिन का नाही लावलीस त्याला? खराब नव्हता करायचं. ठीक आहे, पण ते खराब होणारच आहे. वाव, छान 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 आहे ना.